नमस्कार. यशचे फॅशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे. आपल्या आजच्या प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंगच्या सेकंड पार्टमध्ये. मागच्या पार्टमध्ये तुम्ही बॅक साईड कशाप्रकारे कटिंग करायची, आर्म होल कशाप्रकारे घ्यायचं, हे तुम्ही त्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल अशी आशा मी करते. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण आता पाहणार आहोत फ्रंट साईडची कटिंग कशाप्रकारे करायची, जे आपण प्रिन्सेस कटचा शेप देणार आहोत. अपेक्स पॉईंट कशाप्रकारे घ्यायचा, पुन्हा प्रिन्सेस कटचा शेप देण्यासाठी आपल्याला किती इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे, तर हे सर्व आपण डिटेलिंग आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओला शेवटपर्यंत कंटिन्यू करायचं आहे. आणि जे छोट्या मोठ्या पॉईंट्स मी सांगणार आहेत त्याच्यावर तुमचं लक्ष असलं पाहिजे, जेणेकरून तुम्ही पण एकदम छान पद्धतीने प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग करणार आहोत. तर आजचा हा ब्लाऊज आपला 40 इंच छातीचा आहे, लेंथ आहे 15.5 इंच पूर्ण टोटल लेंथ, आणि फिटिंग आहे 40 इंचची, म्हणजे चौथा भाग आला आहे 10 इंच. तर मापे पुन्हा एकदा मी तुम्हाला दाखवणार आहे. पाठच्या भागामध्ये मी तुम्हाला मापे दाखवलीच आहेत, तरी पण आता आजच्या भागामध्ये पण मी तुम्हाला मापे दाखवते आहे. तर शोल्डर आहे 7 इंच, उंची आहे 15.5 इंच प्लस 1 इंच म्हणजेच 16.5 इंच. तर हे बॅक साईडचं माप झालं, हे जे आहे बॅक साईडचं झालं. तर पुढच्या भागासाठी आपल्याला हे 16.5 आहे म्हणजेच 15.5 आहे, त्याच्यामध्ये आपल्याला 2 इंच मिळवायचं आहे पुढच्या भागाच्या लेंथमध्ये. ओके. मुंडा आहे 9 इंच, छाती आहे 40 इंचचा चौथा भाग केला तर 10 इंच होत आहे. 10 इंचामध्ये आपल्याला 2 इंच प्लस करायचं म्हणजेच 12 इंच होणार आहे. कमर आहे 35 इंच, त्याचं टोटल मिक्स करून म्हणजे आपले शिलाई मार्जिन ॲड करून 10.75 होत आहे. हाताची कटिंग जेव्हा करेल तेव्हा हाताचं माप सांगेल. ॲपेक्स पॉईंट आहे 11 इंच. तर ही आहेत आपली मापे. तर याच मापानुसार मी तुम्हाला आपला आजचा हा प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग कशा प्रकारे करायचं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्ही व्हिडिओला कंटिन्यू राहा, व्हिडिओ कोठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा, कारण खूप चांगल्या पद्धतीने मी तुम्हाला समजावणार आहे. जे मी शिकले तेच मी तुम्हाला सांगणार आहे, आणि जे मला येतं याच्यामध्ये जो माझा अनुभव पण आहे, तर ते मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. तर प्लीज व्हिडिओला कोठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा. तर चला, तर मग आता आपण मापे टाकून घेऊयात. तर उंची आहे 15.5, तर 15.5 इंचामध्ये आपल्याला 2 इंच ॲड करायचं आहे. तर सर्वात अगोदर आता आपण एक लाईनमध्येच मापे टाकून घेऊयात पूर्ण. इथे शोल्डर बसत आहेत तर मग इथूनच मापं टाकून घेऊयात. हे शोल्डरचं माप अर्धा इंच आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे, आणि आपलं पाठच्या भागासाठी किती आलेलं होतं मुंडा तो घ्यायचा आहे. तर या इथं हा जो पाठचा भाग आहे तर याच्यामध्ये मुंडा किती आलेला होता, 6.1 इंच. ओके. तर मग इथे पण आता आपल्याला 6.1 इंचावरती मार्किंग करायचं. ते कुठून, ही जी अर्धा इंचाची लाईन आहे याच्या खालून ही 6.5 इंचावरती, आणि 1 पॉईंट, ही झालं आर्म होलचं मार्किंग. त्याच्यानंतर ना या लाईनच्या खाली म्हणजे जी आपली शोल्डरची लाईन आहे त्याच्या खालून आपल्याला ॲपेक्स पॉईंट घ्यायचा आहे. तर ॲपेक्स पॉईंट आहे 11 इंच. 11 इंचावरती मार्किंग केलं. टोटल लेंथ आहे 15.5, तर ही झाली टोटल लेंथ, आणि याच्यामध्ये 2 इंच आपल्याला ॲड करायचं आहे. तर हे झालं 17.5. दिसते व्यवस्थित. तर इथे 17.5 वरती मार्किंग केलं. आता हे जे आपण पॉईंट्स केलेले आहेत याच्यावरती लाईन आखून घ्यायची आहे. तर हे त्यासाठी आपल्याला हा ट्रायंगल शेप घ्यायचा आहे. आणि हे बघा, या इथं मी ही ओपन साईड घेतलेली आहे माझ्या बाजूनी. तर सगळे लाईन्स आखून घेतली.
जे जे पॉईंट्स आपण काढलेले आहेत त्याच्यावरती मार्किंग करून घ्यायचे आहे व्यवस्थितरित्या. शोल्डर, ते ह्या सर्व लाईन आखून झाल्या तर आपल्याला शोल्डरची मार्किंग करायची आहे. तर शोल्डर आपला किती आहे 7 इंच. तर आपल्याला इथे काय करायचं आहे, अर्धा इंच आपल्याला हुक आय पट्टीसाठी आपल्याला सोडायचं आहे. हे बघा, हे अर्धा इंच किंवा तुम्ही जर शिलाईमध्ये पाव इंच घेत असेल तर तुम्ही पाव इंच सोडायचं आहे. तर पूर्ण जी आहे आपली जेवढी टोटल लेंथ त्याच्यावरती तुम्हाला अर्धा इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि लाईन आखून घ्यायची आहे. या पद्धतीनं तर हे झालं. आय हुकसाठी आपण इथे एक्स्ट्रा सोडलेलं आहे. आणि मग आता इथून आपल्याला शोल्डर आपला आहे 7 इंच. तर या मुंड्याची इथं पण 7 इंच टाकायचं आहे आणि वरच्या बाजूनी पण आपल्याला 7 इंचावरती मार्किंग करायची आहे. अशा पद्धतीनं मार्किंग केली की त्यानंतर आपल्याला एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे आणि ही लाईन आपल्याला सरळ पुढे घ्यायची आहे अशा प्रकारे. तर ह्या सर्व लाईन आखून झाल्या आणि आता याचा अर्धा करायचा आहे. अर्धा केल्यानंतर ना इथून सरळ आपल्याला मार्किंग करायचं नाही. तर आपल्याला काय करायचं आहे, पुढच्या भागासाठी नेहमी अर्धा इंच आतल्या बाजूने घ्यायचा आहे. जे आपला फ्रंट क्रॉस असणार तो आपण अर्धा इंच आतल्या बाजूने घ्यायचा आहे आणि या पद्धतीने लाईन आखून घ्यायची. ही झाला आपला पाठचा क्रॉस, म्हणजे जो आपण पाठचा भाग कटिंग केला ते. आणि आता हे पुढच्या भागासाठी आपल्याला अर्धा इंच आतमध्ये घ्यायचं आहे. व्यवस्थित लक्ष द्या कारण हा पॉईंट पण खूप महत्त्वाचा आहे. पाठच्या भागासाठी इथून मार्किंग केली किंवा तुमचा जर हा भाग रुंद असेल तर तुम्ही अर्धा इंच जसं तुमची साईज असेल तर ते पण तुम्हाला मेजर करायचं आहे. म्हणजे कसं, जे आपले पाठचा भाग आहे हा पण तुम्हाला मोजून घ्यायचा आहे. जर तुम्हाला ह्या मापापेक्षा जर जास्त असेल तर थोडंसं पुढे घ्यायचं आहे आणि मग पुढून आपल्याला हे म्हणजे आकार देऊन घ्यायचा आहे आणि पुढचा भाग पण तुम्हाला मोजून घ्यायचा आहे. तर त्याला फ्रंट क्रॉस असं म्हणायचं, जेणेकरून इथे तुमच्या प्लेट्स येणार नाहीत. खूप महत्त्वाचं आहे, नीट लक्षपूर्वक बघा. हा भाग इथं आतमध्ये घेतला की तुम्हाला इथे जे प्लेट्स येतात, झोळ आपण म्हणतो, झोळ येतो, माझा कपडा इथं शिल्लक राहतो, उठून दिसतो तो कपडा असा, म्हणजे वर येतो, तर तो इथे दिसणार नाही. तर त्यासाठी तुम्हाला तुमचं फ्रंट क्रॉस मोजून घ्यायचा आहे. जेव्हा कधी अंगावरती मी माप तुम्हाला दाखवेल ना तर त्यावेळेस मी तुम्हाला ते नक्की एक्सप्लेन करेल की फ्रंट क्रॉस आणि बॅक क्रॉस कशा प्रकारे घ्यायचा आहे. आणि तुम्ही त्याच प्रकारे करायचं आहे. किंवा नाही तुम्ही घेतलं अंगावरती माप, जरी नाही घेतलं तरी आता ही मागच्या भागाची लाईन आपण अशीच इथून घेतली तर पुढच्या भागासाठी आपल्याला अर्धा इंच आतमध्ये यायचं आहे. काय करायचं आहे, पुढच्या भागासाठी आपल्याला आतमध्ये यायचं आहे आणि मग इथून बघा ही लाईन आता क्रॉस आली आणि मग इथं जे आपलं असणारे फिटिंगचं माप जसं 10 इंच आहे, मग इथून आकार देऊन घ्यायचा आहे मुंड्याचा आपल्याला. एकदम सोपी पद्धत आहे. आणि जर तुम्ही माझ्या प्रकारे जर ब्लाऊज तुमचा स्टिचिंग केला ना तर खरंच तुमचे कस्टमर पण खूप खुश होतील आणि ते बोलतील की खूप छान पद्धतीने ब्लाऊज तुम्ही शिवलेला आहे. आणि मग तुमचे बघा कस्टमर नक्की वाढणार, याची गॅरंटी. आणि गळा आहे 3.5 इंचाची रुंदी होती गळ्याची. ओके, 3.5 इंच. आणि याला मग आता आपण डाऊन करून घेऊया शोल्डर. तिथे शोल्डर डाऊन केला तर आपलं हे शोल्डरचं माप झालं. आर्म होलचं मार्किंग करून झालेलं आहे या पद्धतीनं. आता
पुढची स्टेप, तर ती पण तुम्ही लक्षपूर्वक बघा, कारण मी खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करत आहे. चला, तर छातीचं माप टाकून घेऊया. छातीचा चौथा भाग आहे 10 इंच. आणि आता काय करायचं आहे तुम्हाला, सर्व साईजसाठी तुम्हाला याच लाईनमध्ये 1.5 इंच, किती घ्यायचं आहे, 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. एक मिनिट, कॅमेरामध्ये व्यवस्थित दिसत नाही आहे. हे बघा, इथं झालं आपलं छातीची फिटिंग. ओके, नंतर ना 1.5 इंच तुम्हाला हे 1.5 इंच जे आहे ना ते सर्व साईजसाठी आहे. सर्व साईजसाठी तुम्ही 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आपल्या आर्म होलच्या लाईनमध्ये. ही बघा, ही जी आहे ना छातीची लाईन, तिथे तुम्हाला 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. आणि पुढे आपले शिलाई मार्जिन असणार आहे. तर पुढे मी शिलाई मार्जिन पण घेते. कॅमेरामध्ये तुम्हाला व्यवस्थित दिसत नाही आहे, तर मी प्रयत्न करते की ते दिसावं. ओके, हां, तर इथे 1.5 इंच, नंतर 2 इंच, म्हणजे ही आपली मार्जिन असणार आहे. हे 1.5 इंच तुम्हाला सर्व साईजसाठी, भले तुम्ही 32 इंच 28 इंच जरी चेस्टचा ब्लाऊज जरी तुम्हाला प्रिन्सेस कटमध्ये शिवायचा असेल ना, तरी तुम्ही हे 1.5 इंच एक्स्ट्रा घ्या. आणि जे आपले शोल्डरचं मी तुम्हाला आर्म होल कशा प्रकारे काढायचं आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला 1.25 इंच तुम्ही सर्व साईजसाठी घेऊ शकता. ते हे झालं आपलं या लाईनचं मार्किंग, जे छातीची हे आहे याचं लाईनचं हे मार्किंग झालं. छातीचा चौथा भाग प्लस 1.5 इंच प्लस 2 इंच, तर हे तुम्हाला सर्व साईजसाठी घ्यायचं आहे. आणि आता खालची मार्किंग आपण करूया अपेक्स पॉईंटची. तर छाती आपली आहे 40 इंच, तर 40चा चौथा भाग काढायचा आहे. ही जी रुंदी घ्यायची आहे आपल्याला, ते सर्व साईजसाठी तुम्हाला जी आपली चेस्ट आहे त्याचा चौथा भाग नाही, सर्व साईजसाठी तुम्हाला छातीचा 10वा भाग काढायचा आहे. किती, 10वा. 32 इंच जरी छाती असेल तरी तुम्हाला छातीचा 10वा भाग काढून जे पण तुमचं ॲन्सर येईल ते तुम्हाला इथे घ्यायचं आहे. आणि आता मी जे 40 इंच छाती आहे याचा पण चौथा भाग जर काढला तर तो 4 इंच येणार आहे. हे बघा, चौथा नाही, 10वा भाग. तर छातीचा 10वा भाग जर काढला तर इथे 4 इंच येणार आहे. 38 इंचाचा जरी तुम्ही 10वा भाग काढला तरी कसा येणार आहे, 3.8 असा येणार आहे. 32 इंचाचा जरी 10वा भाग काढला 3.2. बस, सोपं आहे, अवघड असं काहीच नाही. हे जे अंतर आहे तुम्हाला जर नसेल समजत तर 32 इंच आहे, तर 32चा मध्ये काय करायचं आहे, 3 पॉईंट काढायचा आणि 2 करून टाकायचा, म्हणजे हे आपलं इथलं अंतर आलेलं आहे. ओके, तर 40 इंचाच्या छातीसाठी ॲपेक्स पॉईंटचं जे अंतर आहे इथले, तर हे आलेलं आहे 4 इंच. तर ह्याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच ॲड करायचं आहे. कशासाठी, तर ते शिलाई मार्जिन आपलं असणार आहे. म्हणजे इथं किती आलं, 4.5 इंच. तर मग आपल्या या लाईनमध्ये जी खालची लाईन आहे इथे येणार आहे मग 4 इंच. इथे पण मग आपल्याला 4 इंचच घ्यायचं आहे. आणि हे बघा, ही लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे अशा पद्धतीनं. ही लाईन ड्रॉ करून घेतली तर आता आपल्याला याचा वापर करायचा आहे. ही जी स्केल आहे याचा वापर करून आपल्याला प्रिन्सेस कटचा शेप द्यायचा आहे. एकदम सोप्या पद्धतीनं आहे, नीट लक्षपूर्वक बघा. आता इथे बघा, नीट लक्ष बघा की मी स्केल कशी ठेवलेली आहे. हे जे अर्धा इंच आहे इथून माप मोजलं बघा, स्केल कशी ठेवली ते पण तुम्ही, स्केलची डायरेक्शन तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे स्केल ठेवायची आणि इथे हा शेप देऊन घ्यायचा. बघितला, एकदम सुंदर पद्धतीनं आपला हा शेप आलेला आहे. तर आता शेपची डायरेक्शन थोडीशी पुढे घ्यायची.
ओके, अशी होती तर हिला अशी क्रॉस करायची आहे. कमीत कमी 1.5 इंच अंतर आपलं आलं पाहिजे. या इथं 1.5 इंच अंतर जे आपण एक्स्ट्रा घेतलेलं आहे का हे, ते इथं आलं पाहिजे. तर हे 1.5 इंचाचं अंतर जे आहे याला पण मार्किंग करून घ्यायचं हे अशा प्रकारे. तर हा झाला प्रिन्सेस कटचा वरच्या बाजूचा शेप. ओके, आता आपल्याला खालच्या बाजूने शेप देऊन घ्यायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला स्केल अशाच पद्धतीने ठेवायची आणि इथे असं हे बघा अशा प्रकारे हा शेप देऊन घ्यायचा. तर सध्या आपण काय केलं, अशाच डायरेक्शनमध्ये आपण शेप देऊन घेतलेला आहे. आता आपल्याला स्केलची डायरेक्शन चेंज करायची आहे. तर बस असं करायचं, जो खालचा भाग होता तो वरच्या साईडला करायचा आहे. आणि इथे आपल्याला काय करायचं, इथे अजून आपण अंतर घेतलेलं नाही. वरती तर 1.5 इंच घेतलं, पण खालच्या साईडला जो आपला टक्स राहणार आहे त्याच्यासाठी आपल्याला अंतर घ्यायचं आहे. तर या इथे मी 2 इंच अंतर घेणार आहे. जो आपला टक्स असणार आहे तो 2 इंचावरती असणार आहे. आणि इथे अजून कमरेचं माप टाकलं नाही. तर कमर किती आहे, 8.75. तर इथे हे 2 इंच सोडायचं आणि आपला आलं पाहिजे अंतर 8.75. तर इथे बघा हे अर्धा इंच पण आपल्याला सोडायचं आहे. इथे शिलाई मार्जिन ॲड करायचं. इथे अर्धा इंच, हे बघा हे अर्धा इंच शिलाई मार्जिन, इथे पण अर्धा इंच शिलाई मार्जिन. तर हे सोडून आपल्याला कमरेचं माप टाकून घ्यायचं आहे. तर इथे किती आलं, 4.25 इंच. ओके, तर आता इथे 4.25 आलं. हां इथे मग हे अर्धा इंच आपल्याला इथे घ्यायचं आणि मग किती येते 8.75. ते हे इथे येते 8.75. ते हे झालं आपलं फिटिंगचं मार्किंग. आणि मग आता याच्यामध्ये आपलं 2 इंच जे आपण शिलाई मार्जिन घेणार आहोत ते घ्यायचं आहे. 2 इंच शिलाई मार्जिन. तर नीट बघा मापे आपली. हे बघा हे 2 इंच मी इथं टक्ससाठी मार्किंग घेतलं, प्लस याच्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन पण ॲड केलं. म्हणजे आपला हा झाला टक्स 3 इंचाचा, पण शिवून 3 इंचाचा होणार आहे. पण आपल्याला सध्या 2 इंचावरती मार्किंग करायची आहे. आणि मग इथं घेतलेलं आहे जे शिलाई मार्जिन आपलं एक्स्ट्रा असतं ते घ्यायचं आहे. तुम्ही 1 इंच घेतलं तरी चालेल, 1.5 इंच घेतलं तरी चालेल, पण या इथे मी 2 इंच घेतलेलं आहे. ओके, तर आता आपलं वरच्या भागाचं मार्किंग झालं आहे. प्रिन्सेस कटचं शेप देऊन झालेलं आहे. तर आपलं आता खालच्या भागाचं या इथवर आपण मार्किंग केलं. मग आता आपल्या स्केलची डायरेक्शन चेंज करायची. हे बघा या अशा पद्धतीनं, हे बघा अशा पद्धतीनं सगळे पॉईंट्स आपले याच्यामध्ये आले पाहिजेत. बघू शकता. मग आता या पॉईंट्स आणि हे पॉईंट्स आपल्याला असे मिळवून घ्यायचे आहेत. असा व्यवस्थित शेप आला पाहिजे इथे. तर बघू शकता किती छान पद्धतीने शेप आलेला आहे. तर हा जो भाग आहे आपला कट होणार आहे, हा जो भाग आहे हा कटिंग होणार आहे आणि हा पण. तर हे सर्व मार्किंग झालेलं आहे. पण आता मेन मार्किंग काय आहे आपलं आर्म होलचं. तर आर्म होल आत्ता कट नाही करायचा. आर्म होल कधी कट करायचा ते मी तुम्हाला पुढे सांगतेच. तर जे कटिंग केलेले आहे आपण, म्हणजे जे मार्किंग केलेले आहे ते कट करून घ्यायची. शोल्डर डाऊन. आणि हा भाग आपल्याला कट करून काढायचा आहे.
बघा व्यवस्थितरित्या. हा जो एक्स्ट्राचा जो आपला टक्स राहणार आहे तो पण कट करून काढायचा आहे. हे कट केलं नंतर इथं थोडेसे असा कट मारायचा आहे. ह्या पण पॉईंटला कट मारायचा आहे. आणि या इथे पण तुम्ही जर टक्स मारणार असाल तर इथे पण कट मारून घ्या, म्हणजे दोन्ही साईडला सेम राहणार आहे या पद्धतीनं. ओके, तर चला, तर आता आपण आर्म होल कशा प्रकारे कट करायचं ते पाहणार आहोत. तर आता हे बघा, याच्यातलं अंतर तुम्हाला कळून आलं. ओके, तर मग आता काय करायचं आहे, ही जी लाईन आहे हिला असं खालच्या बाजूने घ्यायचं आहे. जास्त अंतर नाही घ्यायचं, जास्तीत जास्त अर्धा इंच अंतर आलं पाहिजे, जास्त नाही. हे बघा, अर्धा इंच खाली घ्यायचा. कोणता भाग? हा वाला भाग. अर्धा इंच तुम्हाला खालच्या बाजूने घ्यायचा आहे. दिसते? ओके, तर हे जोडून घेतलं. तर मग आता इथे जी ही लाईन आहे तर ही लाईन कशी झाली? वरती गेली. आणि मग आता काय करायचं आहे, आपल्याला सरळ लाईन करून घ्यायची आहे. नीट लक्षपूर्वक बघा. हे बघा, ही जी लाईन आहे ती आपल्याला सरळ करून घ्यायची. तर स्केल ठेवायची या पद्धतीनं. अशी स्केल ठेवली आणि मग हा अर्धा इंच खाली असणं पाहिजे. स्केल ठेवल्यानंतर या पद्धतीनं ही लाईन सरळ आखून घ्यायची. हे बघा, सरळ लाईन आली का? तर मग आता इथे काय करायचं आहे, आपलं अर्धा इंच दोन्ही साईडला जो आपला शिलाईमध्ये जाणार आहे ते सोडायचं. ओके, ते सोडल्यानंतर आपल्याला किती पाहिजे? 10 इंच. फिटिंगचं माप काय आहे आपलं? 10 इंच. तर या इथून इथे 7 इंच. अर्धा इंच शिलाईमध्ये. मग आपली फिटिंगचं माप किती येणार? 10. या इथे येणार. मग आता आपल्याला मुंडा काढायचा आहे. अशा प्रकारे ठेवून घ्यायचं आणि हेवी साईजसाठी दुसरी मोठी स्केल पण येत असते, सध्या माझ्याकडं नाही आहे. हे बघा, तर हे झालं आपलं हे आर्म होलचं माप. मग आता आपण याला मेजर करून बघूया की आपलं 9 इंच येते की जास्त येते. हे आहे आपलं फिटिंगचं माप येते. मग इथून मोजूया. हे अर्धा इंच 6 आलं. हे पण अर्धा इंच. ते इथून पुढं 6, 7, 8 आणि 9. बघितलं किती सोपं आहे. मग हे जे मार्किंग केलेलं आहे ते आपण कटिंग करूया. तर आर्म होल कटिंग केलं तर हे बघा, हे असं जाणार ना, हे शिलाईमध्ये जाणार. ओके, अशा पद्धतीनं. पुन्हा आपण एकदा आर्म होल चेक करूया की आपलं बरोबर आहे की नाही. हे स्टिचिंगचं सोडून
हे बघा, आपला आर्महोल एकदम पुढच्या साईडचं पण खूप छान पद्धतीनं आलेलं आहे. तर हे झालं पुढच्या भागाची कटिंग. पण आता हा भाग पण आपल्याला मॅच करायचा आहे, जो आउटसाईडचा आहे म्हणजे बाहेरचा भाग. तर तो बरोबर आहे की नाही ते आपण चेक करूया पाठचा भाग ठेवून. तर याच्यामध्ये आपण 2 इंच हे एक्स्ट्रा घेतलं होतं खालच्या बाजूने, तर हे 2 इंच जरा जास्तच आहे. याला थोडंसं कट करूया. हे 2 इंच आपलं एक्स्ट्राच आहे. आणि आता आपण बॅक साईड ठेवून बघूया. हे बघा, थोडंसं जास्त आले जरासं, ते आपण बरोबर करून घ्यायचं आहे. असं ठेवून पाहूया. ओके, तर इथे खालच्या साईडने थोडंसं जास्त आलं. तर अशा प्रकारे आपली ही प्रिन्स कट ब्लाऊजची कटिंग केलेली आहे. मी तुम्हाला कटिंग करून दाखवलेली आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर पण नक्की करा आणि छान छान कमेंटही करा. तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कशाबद्दल पाहिजे ते पण मला सांगा. सगळ्या प्रकारचे तुम्हाला व्हिडिओ प्रोव्हाइड केले जातील. आणि या पद्धतीने तुम्ही ब्लाऊज कटिंग करून पहा. तुमचा ब्लाऊज जर परफेक्ट नाही आला तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा की ब्लाऊज चुकला आहे, मग कुठे मिस्टेक झाली मी तुम्हाला नक्की सांगेल. तर अशा प्रकारे आपण आज प्रिन्सेस कटची कटिंग पाहिली आहे. याचे 2 भाग केलेला आहे. पाठच्या भागाची कटिंग, त्याच्यामध्ये मी तुम्हाला आर्म होल कशा प्रकारे काढायचा आहे तो एक्सप्लेन केलेला आहे. तो पार्ट पण तुम्ही नक्की पहा. आणि हा आपला सेकंड पार्ट आहे. तर हा पण तुम्ही पूर्ण डिटेलिंग मग पहा. आता याच्यानंतर आपण तिसरा पार्ट करू याच ब्लाऊजची कटिंग, पण स्लीव्स कटिंग पाहणार आहोत एकदम सोप्या पद्धतीनं. तर व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचं खूप खूप आभार. धन्यवाद.